या गटामध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे. मला खात्री होती की माझ्या कामाला लोक पसंत करतील, पुन्हा एकदा मला या गटातून निवडून जाण्याची संधी मिळते. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणुकीचे आव्हान असतं, कमी का जास्त हा भाग नसेल, परंतु समोरच्या माझ्या पद्धती त्यांनी मला आव्हान समजलेलं आहे. परंतु आज निकालानंतर त्यांना लक्षात आलं असेल की विक्रम जाधव काय. तुमच्या गटात क्रॉस वोटिंग झाले, तुम्ही जिल्हा परिषद गटातून निवडून आले, मात्र पंचायत समितीतून एक सीट गेले. त्या संदर्भात आता माझ्यासमोरून सगळी आकडेवारी पूर्णपणे आलेली नाही, परंतु थोडंसं एक भावनिक राजकारण त्या भागामध्ये केलं गेलं. तसं थोडंसं नाही म्हटलं तरी फटका हा त्या भागामध्ये बसल्याचा अंदाज आमचा आहे. फेरीने आकडेवारी आली, परंतु केंद्रवाईज आकडेवारी आलेली नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती मी आता काही बोलणं उचित राहणार नाही. संपूर्ण जिल्ह्यातून तुम्ही आमदार भास्कर जाधवांचे चिरंजीव आहात, म्हणून तुम्हाला विरोधकांनी घेरलं होतं, त्याबद्दल काय सांगा. मी शांत होतो. मला कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला होता, झाला असेल आणि केलाही, परंतु मी त्याच्यावर कधी काय फार भाष्य केलं नाही. मी शांतपणे मी माझं काम करत राहिलो आणि त्याचं फळ मला आज मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट, मी भास्कररावांचा मुलगा आहे, मला तसं घेरणं सोपं नाही.